मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे। आज उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटची तारीख होती। आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रभाग क्रमांक 166 मधून अपक्ष उमेदवार दाखल केलेले दशरथ सकपाळ आहेत। सर, प्रभाग क्रमांक 166 मधून तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवार दाखल केले। यापूर्वी तुम्ही शिवसेना शिंदे गटाच्या विधानसभा प्रमुख पदावर त्याच प्रभागामधून नेते पदावर होतात, मात्र तुम्हाला पक्षाने संधी दिली नाही। तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरताय। सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काम सर्वसामान्यांपर्यंत जाणं, शासनाच्या ज्या योजना होत्या आणि स्थानिक नागरिकांच्या ज्या समस्या होत्या ग्राउंड लेवलला, त्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही गेली 5 वर्ष करतोय। त्या कामाच्या जोरावर आम्ही निवडणूक लढतोय आणि येणाऱ्या दिवसात आम्ही ती निवडणूक जिंकू आणि परत महानगरपालिकेत जाऊ आणि ज्या समस्या राहिल्या आहेत सोडवायच्या त्या समस्या सोडवून टाकू। तुम्ही शिवसेनेमध्ये होता तरी देखील तुम्ही अपक्ष फॉर्म भरताय, पक्षाने संधी दिली नाही किंवा वरिष्ठांना तुम्ही त्याच्याबाबतची चौकशी इच्छा व्यक्त केली आहे? ठीक आहे ना, कार्यकर्त्यांची लढाई आहे। त्यांना वाटलं की ते चांगले आहेत, त्यांना दिली उमेदवारी, आम्ही अपक्ष म्हणून निवडून येऊ आणि परत शिंदे साहेबांबरोबर। प्रमुख विजय झाल्यानंतर प्रमुखांनी कुठली कामं करणार प्रभागामध्ये? खूप कामं आहेत। पहिलं तर आमच्या स्मशानभूमीचा विषय आहे, रस्त्यांचा विषय आहे, सिमेंट्री आहे, त्या सिमेंट्रीचा रस्ता चेंज करायचा आहे, क्लस्टर डेव्हलपमेंट आहेत, अशा अनेक समस्या आहेत। त्या समस्या सोडवण्याचं काम मी नगरसेवक झालो की नक्की नाही 100% त्या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून शब्द देतो। तुम्ही समस्या सोडवण्याचं काम सांगताय, समस्या सोडवणार असं तुम्ही आश्वासन देताय, पण तुमच्यासमोर तुमच्याच पक्षातले उमेदवार आहेत। युबीटी मधलं उद्धव ठाकरे यांची युती, ठाकरे बंधूची युती झाली, ते उमेदवार आहेत, काँग्रेसचे उमेदवार आहे। कसं बघा, कोण आहे काय आहे ते मला माहित नाही। आम्ही आश्वासन देणारी लोक नाही, आम्ही सर्वसामान्य घरातून कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करतोय आणि आम्ही कार्यकर्ता म्हणून निवडून जाऊ आणि त्या समस्या सोडवू। आमच्या समोर निवडून आल्यानंतर कुठलाही पक्ष नाही, सर्वसामान्य जनता आहे। ते जनता आमच्यापर्यंत आली तर आम्ही त्यांचे प्रश्न नक्की सोडवू। धन्यवाद, तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। हे होते दशरथ सकपाळ, ज्यांनी प्रभाग क्रमांक 166 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तोही अपक्ष म्हणून। मी गुणवंत डांगर, DRB न्यूज मुंबई।